हाय, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लॉंग लेयर विथ स्टेप कट दाखवणार आहे. तर तो संपूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम मी केसांना हेअर स्प्रे करून घेतला आहे. भरपूर केसांना पाणी मारायचे आहे, जेणेकरून आपल्याला हेअर कट करणे अगदी सोपे जाते. तर आधी केस व्यवस्थित विंचून घ्यावे. कुठल्याही प्रकारचा गुंता केसांमध्ये राहू देऊ नका. त्यानंतर मिडल पार्टिशन करायचे आहे. फ्रंट टू बॅक आणि इयर टू इयर असे 4 पार्टिशन करायचे आहे. फ्रंट लेअर करण्यासाठी आधी क्लायंटला किती लेंथ कमी करायची आहे, नोज लेव्हल, चीन लेव्हल हे डिसाईड करून आपण एक गाईडलाईन करून घ्यायची आणि त्या गाईडलाईनच्या हिशोबाने आपल्याला स्लोपमध्ये हेअर कट करत लेयर्स टाकायचे आहे. तर मी आता इथे चीन लेवल डिसाईड केली आहे आणि त्यानुसार मी आता स्लोपमध्ये एक लेयर कट करते. अशा प्रकारे दोन्ही साईड आपल्याला स्लोपमध्ये कट करून घ्यायचे आहे. प्रत्येक सेक्शन घेत मागील सेक्शनला मॅच करत आपल्याला स्लोपमध्ये केस कट करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला बोटांची मूवमेंट ठेवायची आहे आणि केस कापायचे आहे. तेव्हा अशा लेयर्स आपल्याला दिसतात. कुठे कमी जास्त केस असतील ते सुद्धा कट करून लेयर इव्हन करून घ्यायचे आहे. फ्रंट साईड कट केल्यानंतर सेकंड साईडसुद्धा अशाच पद्धतीने कट करायची आहे. तर अशा प्रकारे आपला फ्रंट लेयर कट करून झालेला आहे. आता आपण बॅक साईडला यायचं आहे. पुन्हा एकदा चांगला वॉटर स्प्रे करून घ्यायचा आणि पाठीमागे क्लायंटला किती लेंथ कमी करायची आहे केसांची ते डिसाईड करून एक नॉर्मल असा यू कट करून घ्यायचा आहे. म्हणजे बेस कट तयार होतो. हा जो आपण बेस कट केलेला आहे त्याच्यावरती आपल्या स्टेप्स येतील. आता बेस कट करून झाल्यानंतर मिडल सेक्शन उचलायचा आहे. तो आपल्याला 90 डिग्रीमध्ये उचलून कट करायचा आहे. हळूहळू आपला हात वरती घेत 90 डिग्रीमध्ये हेअर्स कट करायचे आहे. आपण जो बेस कट केलेला होता तीच गाईडलाईन पकडत आपल्याला उभे सेक्शन्स घेऊन 90 डिग्रीमध्ये कट करत वर माथ्यापर्यंत यायचे आहे, जेणेकरून आपल्याला भरपूर जास्त
स्टेप्स मिळतील. अशा प्रकारे एक एक सेक्शन पुढे घेत आपल्याला केस कट करत जायचे आहे आणि स्टेप्स टाकत जायचे आहेत. तुम्ही तुमचा हात जेवढा वरती उचलाल तेवढ्या स्टेप्स तुम्हाला केसांमध्ये दिसतील. आता अशा प्रकारे स्टेप टाकल्यानंतर पुन्हा एक क्राउन सेक्शन उचलून तो वरती 90 डिग्रीमध्ये घेऊन कट करायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्टेप्स केसांमध्ये येतात. अशा प्रकारे बॉक्स सेक्शन्स घ्यायचा आहे आणि तो सुद्धा वरती 90 डिग्रीमध्ये कट करायचा आहे. म्हणजे ज्या काही आपण पुढे लेयर्स टाकलेल्या होत्या त्याला मॅच करत आपल्याला स्टेप्स कट करायच्या आहे. तर अशा पद्धतीने स्टेप्स आपल्याला केसांमध्ये दिसत आहे. इथे नेमकं लाईटचा प्रॉब्लेम झाल्याने मला सेटिंग करता आले नाही. तर हा आहे फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.